ओम नमो आद्य सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांची प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते। कधी तुमच्या घरातील देवघरात ठेवलेल्या नारळाला अचानक कोंब फुटले आहे का? किंवा काही दिवसांनी नारळ काळं पडून खराब होऊन जातो का? हे असं का होतं? शुभ की अशुभ? देव आपल्याला काही संकेत देत नाहीत ना? आज मी तुम्हाला इतकं सविस्तर सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवघरातील काही नारळ चुकीचं सुद्धा ठेवणार नाही। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, नारळ म्हणजे बीज, त्यात स्वतःचं जीवनशक्ती। नारळ हा एक बीज आहे। ज्याप्रमाणे आंबा, नीम किंवा वडाच्या बिया योग्य वेळी फुटतात तसंच नारळही फुटतो। त्याच्या आत पाणी, शेंग, गर्भ म्हणजे असतो। त्याला फक्त योग्य वातावरण लागतं। जसं की बघा, उष्णता प्लस ओलावा। आता उष्णता प्लस ओलावा म्हणजे एकत्र झालं की कोंब येतो। बहुतेक देवघरात उदबत्ती, काढलेली नैवेद्याची वाफ, दिव्याची उष्णतेचा ताप यामुळे वातावरण गरम व ओलसर होतो। हे वातावरण कोंबासाठी परफेक्ट आहे। आता त्याचबरोबर बघा, कलशातील पाणी दररोज बाष्पीभवन होतं। त्याची वाफ नारळाच्या खाली आर्द्रता जमा करते। ही ओलावा शेंग फुलवण्याचं मुख्य कारण आहे। नारळ जुना असला तरी कोंब जलद फुटतो। जुना नारळ आतून मऊ होतो आणि कोंब तयार होण्यास तयार असतो। त्याचबरोबर बघा, नारळाच्या आतला गर्भ बाहेरील वातावरण जाणून आपोआप सक्रिय होतो। हे 100% नैसर्गिक आहे। आता त्याचबरोबर बघा, धार्मिक मान्यतेनुसार कोंब येणे म्हणजेच की वाढ आणि समृद्धीचा संकेत। बऱ्याच लोकांचा असा समज आहे की देवघरातील पवित्र ऊर्जा नारळाला जीवन देते, म्हणून हे संकेत देतात की घरात वाढ होणारा, कामात प्रगती, तब्येतीत सुधारणा, घरात सकारात्मक ऊर्जा वाढणे, नवीन शुभ घटना, नोकरी जसं की लग्न, पैसा, घर, मुलं, हे सर्व काही गोष्टी। आता बरेच लोक असं पण देव प्रसन्न असल्याचा संकेत असं सुद्धा समजतात। जसं की बघा, अनेक ठिकाणी असे मानतात की देवाच्या समोर ठेवलेली वस्तू स्वतः जिवंत झाली तर असा अर्थ देवाने ती स्वीकारली। परंतु काही वेळा संदेश असा सुद्धा असतो, जर कोंब लवकर फुटतो किंवा वारंवार फुटतो तर देवघरात ओलावा, वायुविजन किंवा ऊर्जा असंतुलन आहे। देवघर दुर्लक्ष आहे। देव सांगतो की स्वच्छता करा, नियम पाळा, देवघराला वेळ द्या, असं सुद्धा असू शकतं। त्याचबरोबर बघा, ओलावा प्लस अंधार, बुरशी। ओलावा किंवा अंधार असला तर प्लस बुरशी सुद्धा येऊ शकते। देवघर अंधुक असलं, सूर्यप्रकाश नसेल, हवेचा प्रवाह नसेल तर नारळ पटकन बुरशी धरतो। कलशाचं पाणी न बदलण्याने जुने पाणी प्रदूषित होते। प्रदूषित पाणी देवघरात निगेटिव्ह एनर्जी तयार करते। नारळ जी ऊर्जा शोषून घेतो ती खराब होतो। त्यामुळे निकृष्ट दर्जाचा नारळ म्हणजेच की बघा, हलका, तडा गेलेला किंवा जुना नारळ लवकर खराब होतो। आध्यात्मिक कारणांनुसार घरातील ऊर्जा, घरात वाद, भांडण, तक्रार, राग, तणाव, ईर्ष्या वाढलेली तर नारळ शक्ती शोषक म्हणून वाईट ऊर्जा ओढून घेतो आणि नारळ खराब होतो। देवघर गर्दीने भरलं की बघा, कधी लोक देवघरात पावत्या, मूर्त्या, कागद, फुलं, सुकलेली कपड्यांची पिशव्या, अगरबत्तीचे जुने तुकडे ठेवतात। त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि नारळ सुद्धा खराब होतो। हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला देवघरापाशी कधीही पावत्या, मूर्ती, कागद, सुकलेली नारळ, कपड्याच्या पिशव्या, अगरबत्तीचे तुकडे अजिबात ठेवू नका। आता त्याचबरोबर नारळाला जर कोंब आले तर काय करायचं? देवाचे आभार मानावे का देवाची कृपा आमच्यावर सदैव राहू दे? तर त्याचबरोबर बघा, कलशावर नारळ उतरावा। कोंब आलेला नारळ रोज ठेवू नये। कोंब तपासावा। कोंब हिरवा, ताट आणि गर्द रंगाचा असेल तर तो जिवंत आहे। तो नारळ मातीत लावावा। देवघरातील कोंब फुटलेला नारळ लावल्यास ते मोठे शुभ मानले जाते। शुभ गोष्ट आहे की तुमच्या देवघरात जर नारळाचं जर रोप आले, नारळाचा जर कोंब फुटलाय तर ती खरोखर अत्यंत शुभ मानली जाते। कलशावर नवा ताज नारळ ठेवावा। नारळ निवडताना तुम्हाला कसं नारळ घ्यायचंय? पाठीवर काळे डाग नसावेत, वजन जड असावे, हलवताना आवाज न येऊ, हे नारळ असं घ्यायचं आहे। देवघर अत्यंत स्वच्छ करा। कपड्याने कलश देवाचे आसन करा। दिव्याची जागा ही नीट पुसून घ्या।
आता त्याचबरोबर बघा, नारळ वारंवार जर खराब होत असेल तर काय करावे, तर बघा, मिठाच्या पाण्याने शुद्ध देवघरात 1 तास खाऱ्या पाण्याची वाटी ठेवावी. नकर्मकता ऊर्जा शोषून जाते. आता त्याचबरोबर कापूर धूप आठवड्यातून 3 वेळा कापूर आणि लवंग जाळा. त्याचबरोबर कापूर आणि कलश पाणी बदलण्याचा नियम करावा. सोमवार, गुरुवार या दिवशी नक्की पाणी बदला. सूर्यप्रकाश मिसळून द्या. जर शक्य असले तर देवघराला हलका नैसर्गिक प्रकाश द्या. देवघरात अनावश्यक वस्तू काढून टाका. देवघर स्वच्छ, मोकळं आणि पवित्र असलं पाहिजे. आता त्याचबरोबर बघा, नारळाचं महत्त्व काय आहे. नारळ प्लस श्रीफळ लक्ष्मीचं प्रतीक, समृद्धीचं दार उघडणारं फळ. नारळाचे 3 डोळे म्हणजेच की महादेवाचं त्रिदोन. नारळ फुटणे अहंकाराचा त्याग. नारळाच्या ठिकाणी कवच म्हणजे मानवी अहंकार. देवापुढे तो तुटतो म्हणजे स्वतःचा हळूहळू अहंकार मोडला जातो. आता नारळ नकर्मकता ऊर्जा सहज ओढतो, म्हणूनच त्याला ऊर्जा संरक्षक फळ मानलं जातं. तडा गेलेला नारळ अजिबात ठेवू नये. काळे डाग असलेला नारळ ठेवू नये. बुरशी आलेला नारळ देवाला दाखवून अश्राव्य कोंब फुटलेला नारळ परत कलशावर ठेवून चुकीचे. खराब नारळ कोपऱ्यात टाकू नये, मातीत विसर्जन करावे. ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहे. आता त्याचबरोबर बघा काय करावे. आठवड्यातून एकदा तरी देवघर स्वच्छ करणे. दिवा, धूप यांची जागा स्वच्छ ठेवणे. देवघरात गोंधळ ठेवू नये. ताजा, जड, स्वच्छ नारळ निवडणे. कोंब फुटलेला नारळ जाड म्हणून लावावे. आठवड्याभरामध्ये तुम्हाला एकदा तरी करायचं आहे. देवघरातील नारळ हा देवाच्या कृपेचा प्रत्यक्ष अनुभव आहे. कोंब येणे हा शुभ संकेत आहे. तुम्ही नियम पाळून देवघर स्वच्छ ठेवा, सकारात्मकता टिकवा आणि देवाची कृपा तुमच्यावर, घरावर, तुमच्या जीवनावर सदैव राहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका. तर सर्वांना धन्यवाद.